स्वामी, या विड्याचा अर्थ मला आत्ता समजला। कावेरी, हा विडा तुझ्या प्रारब्धाचा संकेत होता। त्या दिवशीच तुझा आयुष्याचा प्रवास कुठे जाऊन पूर्ण होणार आहे हे ठरलेलं होतं। आज तुझ्या हक्काचं जे काही होतं ते सर्व नियतीने तुझ्या चरणी आणून ठेवलं। हा, इथे ठेवा म्हणजे झालं। स्वामी देवा, आरसा। सुंदरे, आज आम्ही दिलेला आमचा शब्द पूर्ण केला। जिचं नशीब जिला द्यायचं होतं ते दिलं। म्हणजे लांडगा आला बघ। स्वामी, चला निघा, दिलेली मुदत पूर्ण झाली। ती झोळी उचलायची आणि अक्कलकोट सोडून निघून जायचं। आणि काय म्हणाला होतात, तू जिचं नशीब चोरलंयस ती तिचं नशीब घ्यायला परत येणार। कुठे आहे ती? अजून तरी कोण नाही आलं। आणि हो, आता मी माझं सगळं साम्राज्य माझ्या सुनेच्या नावावर केलेलं आहे। तेव्हा आता कोणी आलं काही झालं तर काही उपयोग नाही। मी माझं नशीब 18 वर्षापूर्वी बदललं होतं आणि आजही बदललं। बेवकूफ, आज कर्म का चक्र पूरा हुआ है। जिसे तू अपनी चतुराई समझ रहा है वो केवल समय का विलंब था। जो हक्क तू फसवणुकीने हिरावून घेतलास तोच आज नियतीने तुझ्या हातून त्याच्या खऱ्या मालकाला परत दिला। लक्षात ठेव रामप्पा, माणूस नशीब चोरू शकत नाही, तो फक्त कर्माच्या न्यायाला काही काळ विलंब लावतो। पण कर्माचं चक्र पूर्ण झाल्यावर नियती त्याला त्याचा हक्क आणि भाग्य व्याजा सकट परत देते। हो, कसलं चक्र आणि कसलं प्रारब्ध। रामप्पा, जिच्याशी तू तुझ्या मुलाचं लग्न लावून दिलंस, जिला तू तुझ्या हाताने सारी संपत्ती दिलीस, ती दुसरी तिसरी कोणी नसून 18 वर्षापूर्वी तू ज्या म्हातारीचं भाग्य चोरलंस तिची सख्खी नात आहे, सख्खी नात आहे, सख्खी नात आहे। तुझी सून कावेरी, कावेरी, कावेरी। काय? त्या म्हातारीच्या वाटेला आलेला विडा तू चोरला। त्याच म्हातारीच्या सख्ख्या नातीला आज तू तुझी सगळी संपत्ती दिली आहेस व्याजा सकट। कावेरी बाळा, ये। हा घे विडा तुझ्यासाठी। मला राजाने भेटायचं होतं रे। कशासाठी? मी आता वयाने थकलीये, आजारपणानेही शरीर खंगलंय। माझ्या नातीचं या जगात माझ्याशिवाय कोणीच नाहीये। राजाने माझ्या उपचाराची काही सोय करावी। बाकीचे विडे वाटून झाले मग तुला राजांसमोर घेऊन जातो। आता कळ नको रडू, नको 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 रडू। त्या दिवशी तुझ्या आजीचा विश्वास तुटला बाळा। ती पार खचली आणि ह्या जगात तुला एकटीला सोडून
तिने इहलोकीचा निरोप घेतला. आणि आम्हीच वंदनाला तुझ्यापर्यंत पाठवलं आणि तिने तुझा सांभाळ केला. तुझ्या प्रारब्धातले भोग संपणं आवश्यक होतं. ते संपले जेव्हा तू तरुणपणी गुरुस्थानाचं दर्शन घेतलं आणि तुझ्यावर गुरुकृपा पूर्ण झाली. बाबा, इतकं मोठं पाप, तेही तुमच्या हातून. स्वामी, स्वामी, मला माफ करा. मी खूप मोठा अपराध केलाय. अहंकाराने मी आंधळा झालेलो. स्वामी, मला माफ करा. रामप्पा, लक्षात ठेव, कोणीच कोणाचं नशीब चोरू शकत नाही. जे ज्याचं असतं त्याच्याकडे ते परत येतच. स्वामी, या विड्याचा अर्थ मला आत्ता समजला. कावेरी, हा विडा तुझ्या प्रारब्धाचा संकेत होता. त्या दिवशीच तुझा आयुष्याचा प्रवास कुठे जाऊन पूर्ण होणार आहे हे ठरलेलं होतं. आज तुझ्या हक्काचं जे काही होतं ते सर्व नियतीने तुझ्या चरणी आणून ठेवलं. हे वैभव, ही संपत्ती, हे घर, ही सगळी माणसं, हे केवळ दान नाही बाळा. हा तुझा हक्क आहे आणि तो तुला परत मिळालाय. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कविराज, हार करून झाले ना की तुम्ही चंदन उगाळा. हा नाही, फार छान उगाळतात चंदन हे. करतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, पूजेची सगळी तयारी झाली आहे. हो हो. स्वामी देवा, काय झालं? कपिलाताई, स्वामी देवांचा चेहरा पहा ना. आज काहीतरी वेगळंच सांगतोय. हो सुंदरा मावशी, आज स्वामींचा चेहरा फार अस्वस्थ दिसतोय. आज पुन्हा एकदा स्वामींनी कुठल्या तरी भक्ताचं दुःख आपल्या हृदयात सामावून घेतलंय. आपल्या स्वामींचं हृदय हे असंच आहे. ते कधीच एकट्यासाठी धडधडत नाही. ते प्रत्येक जीवाच्या वेदनेशी जोडलेलं असतं. माझं मन हे तेच सांगतंय. कुठेतरी कुणीतरी संकटात आहे. भक्ताचे शब्द ओठावर येण्याआधी गुरुच्या हृदयात त्याची वेदना पोचलेली असते. वाचवा, वाचवा, मला वाचवा. वाचवा, वाचवा, मला वाचवा.
आवाज ऐकला? हा आवाज कुठून येतोय? कोण रडतंय? कोण आहे? कोण आहे तिकडे? इथे तर कोणी नाहीये. मग हा आवाज येतोय कुठून? कविराज आणि गया, तुम्ही दोघं मठाच्या बाहेर जा आणि आजूबाजूला जरा बघा. कोणी आक्रोश करत असेल, कुणावर संकट आलं असेल तर त्याला घेऊन आत या. हो बघतो. हो सुंदरा मावशी. चला. सुंदरा मावशी, तू नाही असेल हो आवाज हा. फार भीती वाटते मला. हे रडणं नुसतं रडणं नाहीये, कुणाच्या तरी प्रारब्धाचा आक्रोश आहे. सुंदरा मावशी, अहो बाहेर कोणीच नाहीये. सुंदरा मावशी, अहो मठाच्या चारी बाजूला पाहिलं, बाहेरच्या रस्त्यावर पण पाहिलं, पण इथे जवळपास कोणीच माणूस नाहीये. मग हा आवाज येतोय कुठून? बाहेर कोणी नाहीये, रस्त्यावर कोणी नाहीये, खिडकी बाहेर कोणी नाहीये. मग आवाज येतोय कुठून? काय आहे? काही वेळा जे नुसतं डोळ्यांना दिसत नाही ना, हे केवळ गुरुकृपेमुळेच उलगडतं. वाचवा वाचवा मला वाचवा. ही पंडी? या पंडीतून आवाज येतोय. हा काय चमत्कार आहे? स्वामी, या ज्योतीत कुणाचं तरी दुःख धगधगतंय. कडेलोट, दुःखाचा कडेलोट, पुढे अक्कलकोट. राजा काय झालं तुला? काय झालं? चू चू चू. ओ चू आली चू आली चू आली. नो नो, नाही 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 नाही. ओ ओ ओ ओ ओ, असं रडू नये बाळा. मला वाटतं पुन्हा दृष्ट लागली असावी. आल्या गेल्याची, भूताखेताची, शेजारा पाजाराची, कुणाची नजर ना लागो, इडापिडा टळो. ओ ओ हुर्र, हुर्र, हुर्र. बरं बाळा. हुर्र, हुर्र. हे देवा, माझ्या बाळाला कोणाची वाईट नजर नको लागू देऊस. अहो तर सगळी संकट आमच्यावर येऊते, पण माझ्या बाळाला सुखरूप ठेव देवा. राधा, सकाळपासून तिसऱ्यांदा दृष्ट काढलीस, पण अजूनही याचं रडणं काही थांबत नाही. हो हो, माझ्या जीवाची नुसती घालमेल होते. अहो आपण नाशिक सोडून अक्कलकोटला आलो. गाव बदललं, हवामान बदललं, सगळंच नवीन आहे. आणि हे तर एवढंसं लेकरू आहे, त्याला जरा वेळ लागेल ना ह्या सगळ्याशी जुळवून घ्यायला. होईल हळूहळू सवय. तेही खरंच आहे म्हणा. आपल्याला असे इथे येऊन किती दिवस झालेत, अजून आपल्याला गावाची पूर्ण सवय झालेली नाही. मग हा तर एवढासा जीव, याला तर वेळ लागणारच ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, काय हत्ती. तू हत्तीवर बसणार का? हा जाणार. बस बस बस. खरं सांगू राधा, माझं मन अजूनही नाशिकमध्येच अडकलंय. जन्म तिथं, बालपणही तिथंच गेलं, सगळं आयुष्य तिथं उभं केलं. असं सगळं सोडून यावं लागेल असं कधी वाटलंही नव्हतं. सुखाचा संसार होता आपला. आपलं घर, आपली माणसं, ओळखीचं जग होतं. क्षणात सगळं मागे सोडून यावं लागलं. काय करणार, परिस्थितीच तशी होती. कडेलोट, दुःखाचा कडेलोट,
पुढे अक्कलकोट. सुंदरा मावशी, स्वामी नेमका कशाबद्दल बोलतायत? नाही, कडेलोट, दुःखाचा कडेलोट आणि त्यापुढे अक्कलकोट. मला याचा अर्थ कळत नाहीये हो. मलाही हाच प्रश्न पडलाय. स्वामींच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी अर्थ असतो, पण आज मलाही काही कळत नाहीये. गुरूंची वाणी कधी कधी कोड्यासारखी वाटते, पण काळ जसा पुढे सरकतो ना तसा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजतो आणि त्यामागे दडलेलं सत्यही उलगडत जातं. मला वाटतं स्वामी देव एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत नाहीयेत, ते प्रत्येक भक्ताला मार्ग दाखवत आहेत. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते की जेव्हा त्याला वाटतं सगळं संपलंय, दुःखाची परिसीमा झाली, आता काहीच उरलं नाहीये. तो दुःखाचा कडेल. हो, काही दुःख अशी असतात की माणूस जगतो पण आतून पूर्णपणे कोलमडलेला असतो. आणि मग स्वामी देव म्हणतात पुढे अक्कलकोट. म्हणजे जिथे माणसाची ताकद संपते तिथे गुरुकृपा सुरू होते. खरंच किती मोठा अर्थ दडलाय ना या वाक्यात. दुःख कितीही मोठं असो, प्रारब्ध कितीही कठीण असो, पण माणसानं कधी आशा सोडायची नाही, कारण त्याच्या दुःखासमोर अक्कलकोटचे स्वामी देव भिंत बनून उभे असतात. दुःखाचा शेवट म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. जिथे माणसाची आशा संपते ना तिथेच गुरुकृपा सुरू होते. म्हणजे आज ज्याला सगळं हरवल्यासारखं वाटतं त्याच्यासाठी स्वामी उभे असतात. स्वामी देवांकडे उशीर असतो पण निराशा कधीच नसते. म्हणूनच तर म्हणतात गुरुच्या दारी आलेला प्रत्येक अश्रू हा कधीच वाया जात नाही. स्वामींच्या शब्दांनी आज मनाला धीर आला. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं ना तरी स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. या पणतीमध्ये तेल नाही, वात नाही, तरीही पणती तेवते. हे कसं शक्य आहे? या अर्थ आवाजाचं गूढ या पणतीत दडलंय. ही गुरुकृपेची लीला. स्वामी, अहो ही कसली लीला आहे? याचा अर्थ काय? कपिले, तुला जर काय याचा अर्थ सांगितला तर तुझा विचारच थांबेल. तूच सांग तुला काय वाटतंय. सांगते स्वामी. ही पणती म्हणजे माणसाचं आयुष्य, आणि ही वात म्हणजे नाही स्वामी, मला नाही सांगता येत वात म्हणजे काय. प्रयत्न चांगला होता पण अर्थ अजून खोल आहे. स्वामी, आम्हालाही जाणवतंय पण शब्द सापडत नाहीयेत. स्वामी, तुमच्या प्रत्येक लीलेमागे शेकडो अर्थ दडलेले असतात, पण आजच्या या लीलेचा अर्थ लावणं
आमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे स्वामी. सुंदरे, तू सांग बरं. स्वामी देवा, म्हणजे मलाही त्याचा अर्थ नीटसा कळलेला नाहीये, पण तुमच्या कृपेमुळे जे काही उमगलंय ना ते सांगते. म्हणजे बघा आता, ही पणती रिकामी आहे, कोरडी आहे. तसंच कुणा भक्ताचं आयुष्य दुःखाने, संकटांनी, आशा संपल्यामुळे रिकामं झालंय. पण तुमचा स्पर्श या पणतीला झाला आणि त्यात तेल आलं, वात आली आणि प्रकाशही आला. तसंच कुणी भक्त तुमची भक्ती करतोय, तुमची सेवा करतोय, तुमच्यावर श्रद्धा ठेवतोय, पण आता त्याच्या आयुष्यातला मोठा कठीण काळ सुरू झालाय देवा. म्हणजे त्या भक्ताची परीक्षा संपत आली? माझ्याही मनाला अगदी असंच वाटतंय. ज्याचं आयुष्य या कोरड्या पणतीसारखं आहे, त्याच्या आयुष्यात आता स्वामी देवांच्या कृपेमुळे सुखाचा प्रकाश उजळणार. गुरुच्या दारी केलेली सेवा कधी वाया जात नाही. ती योग्य वेळ आली की गुरुकृपेच्या प्रकाशामुळे उजळतेच. अगदी बरोबर ओळखलंस. आमची सेवा कधीच वाया जात नाही. आज लावलेल्या वृक्षाला उद्या फळ लागत नाही. कित्येक ऋतू जातात, ऊन लागतं, पाऊस लागतो, वादळही येतात, तरी पण वृक्ष शांत उभा राहतो. आणि योग्य वेळ आली की मग त्याच वृक्षाला सुमधुर फळं लागतात. तसंच आज केलेली भक्ती, आज केलेली सेवा योग्य वेळ आली की भक्ताच्या पदरात फळ म्हणून पडतेच. आम्ही नेहमी म्हणतो, गुरु कृपेला उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. ज्यांनी श्रद्धा सोडली नाही त्याचा हात गुरु कधीच सोडत नाही. रिकामी पणती बघून निराश होऊ नका. आयुष्य पुन्हा प्रकाशमान व्हायला गुरुचा एक स्पर्श पुरेसा असतो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओ घे बाळा, घे 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 घे. काय झालं, काय झालं? ओके ओके ओके, नको रडू. अहो, काय झालं असेल याला? याचं रडणं थांबतच नाहीये. काय होत असेल हो याला? दे इकडे, मी पाहतो. हे बघ, कोण आलं, कोण आलं, कोण आलं? ओ हंबा, गाय हंबा. बघ हंबा कशी गवत खाती. ओ अरे अरे रे, हे बघ काऊ आला, काऊ. ए काऊ, काऊ कसा काढतो? अरे अरे ए तू बघ, चिऊ आली, चिऊ. ए चिऊ ताई, आमच्या बाळाला हसव जरा. ओ नो 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 नो, आमच्या बाळाला हसवा जरा, हसवा. नाही नाही नाही, हसवा हसवा हसवा. ओ ओ ओ ओ. अगं बघ ना, याचं रडणंच थांबत नाहीये. ह्याचं ना आज कशातच लक्ष लागत नाहीये. द्या इकडे, द्या मी बघते. ओ ओ ओ बाळा, ओ ओ ओ. ना 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 ना. हत्ती हत्ती हत्ती. ओ हत्ती हत्ती. ओ ओ. काय झालं तुला? दादा, हा असं का करतोय ग? आपल्या हातून काही कमी पडलंय का याला? याचं रडणं बघून माझं काळीच तुटतंय. मला वाटतं हा रडून रडून दमला असेल, भूक लागली असेल याला. मी आज जाते आणि याला दूध पाजते. हो हो, कदाचित त्यामुळे तरी शांत होईल तो. देवा, इतक्या वर्षानंतर आज आमच्या घरात हा आनंद आला.
कित्येक वर्ष त्या लेकरासाठी किती दारं ठोठावली, किती नवस केले, किती देव पाण्यात ठेवले, हे तुला चांगलंच ठाऊक आहे. नाशिक सोडावं लागलं, मागं सगळं टाकून यावं लागलं. का कसं ते आमचं आम्हालाच माहीत. आज इतक्या संकटानंतर आमच्या आयुष्यात हा आनंद आलाय. आमचा आनंद असाच ठेव. त्याला कुणाचीही नजर लागू देऊ नकोस. त्याचा हसू हिरावून घेऊ नकोस. मला भविष्याची चिंता नाहीये, पण हा आनंद असाच टिकून ठेव, एवढीच प्रार्थना आहे. अरे खेळणं तर इथंच पडलं होतं. हे कसं काय शक्य? इथं तर कोणीच दिसत नाही. मी तर आताच देवाला म्हटलं होतं आमच्या आयुष्यातील आनंद असाच राहू दे. त्याच वेळी माझ्या हातून हे खेळणं निसटलं. राधाने किती प्रेमानं ते खेळणं आपल्या लेकरासाठी आणलं होतं, ते असं अचानक कुठे गेलं? काहीतरी संकेत तर नाहीये ना देवा? देवा काही अशुभ तर होणार नाहीये ना? नियती योग्य वेळी योग्य ते संकेत देत असते. त्याला ते समजतात, त्यांचं आयुष्य सुखी होतं आणि सोपंही. शिवशंकर शंभो.